मामा इथं आल्यानंतर कसं त्यांचं नियोजन कसं असायचं किंवा काय आल्याबरोबर इथं करायचं? वर राहायचं हां. हॉलमध्ये आमच्या वरती हॉल हॉल आहे तो अजून बर. तोच हॉल आहे तसाच आहे अगदी. या मित्रांनो पायऱ्या आहेत वर जायच्या हॉलमध्ये. मामा बसला होते तो हॉलमध्ये आपण. ह्याच ठिकाणी मामा बसत होते. ह्या हॉलमध्येच मामा थांबत होते. हाच आहे तो हॉल. इथं समोर ते काका सांगतात इथं मोठे अशी कमान होती. ते टाऊन मॅनेजमेंटमध्ये सगळं गेलेलं आहे. पण इथं मोठा दरवाजा कमान आणि कट्टी होती इथं या ठिकाणी. पुढं प्रवेशद्वार खूप छान होतं ह्या घराचं. आणि आता इथं ह्या प्रवेशद्वाराच्या इथं हे प्रवेशद्वार खाली असते बघा. इथे कमान मोठी होती आणि इथं जयराम पाटलांची खोली इथं या ठिकाणी होते. जयराम पाटलांची आणि मामांचा हॉल तो इथं आहे. मामा या हॉलमध्येच राहत होते. जुन्या खिडक्या आहेत इथं दाखवतो तुम्हाला. पूर्वीच्या खिडक्या अगदी आहे तसा हॉल ठेवलेला आहे त्यांनी. वरती बघाल तर हे स्लॅब असं आहे आणि इथून जिना एक आहे. इथून वरच्या जिन्यावर मित्रांनो मेतक्याचे मंडळी आलेत राहण्यासाठी. आज वारे मामांचे त्यामुळे इथं राहण्यासाठी आलेत, वारेला आलेत. या हॉलमध्ये बाहेर आल्याबरोबर इथं एक दरवाजा आहे बघा. हा एक दरवाजा आहे आणि इथं हा जिना आहे याला वर. आणि या जिन्याच्या समोरच उजेडासाठी ही खिडकी ठेवलेली आहे बघा. पूर्वीच्या कसं नियोजन होतं बघा पूर्वीचं. अगदी बरोबर समोरच खिडकी ठेवली. चला हे त्यांचं घर इथं आहे.